नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026साठी जो महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 25 अतिसंभाव्य प्रश्न आपण सखोल स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. मित्रांनो, बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न बघा मित्रांनो, काय दिले की जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार बालक कोणत्या अवस्थेत वस्तुस्थैर्य म्हणजेच ऑब्जेक्ट परमनन्स हा गुणधर्म प्राप्त करतोय, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? पर्याय ए मध्ये दिले संवेदीकारक अवस्था म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज. यामध्ये बोधात्मक विकास सिद्धांतानुसार बालक वस्तुस्थैर्य म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स हा गुणधर्म प्राप्त करतोय. ओके, मग आता आपल्याला यावरची महत्त्वाची पॉइंट स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे. जीन प्याजे यांच्या मते जन्मापासून 2 वर्षापर्यंतच्या संवेदीकारक अवस्थेत बालकाला वस्तू डोळ्यासमोर नसली तरीही तिचे अस्तित्व असते, म्हणजेच वस्तुस्थैर्य असते हे समजायला लागते. म्हणजेच काय मित्रांनो, तर जन्मापासून 2 वर्षापर्यंतच्या संवेदीकारक अवस्थेमध्ये बालकाला वस्तू डोळ्यासमोर नसली तरी तिचे अस्तित्व असते असे समजायला लागते. त्यालाच वस्तुस्थैर्य असे म्हणतात. ठीक आहे, क्लिअर झाले. चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेला आहे. अध्यापन पद्धतीमध्ये उद्गामी पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह मेथड हे काय आहे? पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उदाहरणांकडून नियमाकडे जाणे. हे उद्गामी पद्धत म्हणजेच इंडक्टिव्ह मेथड होय. ओके समजलंय मित्रांनो. चला आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय. तर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसते, उद्गामी पद्धतीत शिक्षक प्रथम विविध उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडतात आणि त्यावरून विद्यार्थी स्वतः नियम किंवा सिद्धांत शोधून काढतात. ही बालकेंद्रित पद्धत आहे. बघा महत्त्वाची पॉईंट काय आहे, तर उद्गामी पद्धत म्हणजे इंडक्टिव्ह मेथड काय आहे, तर पहिल्यांदा उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडतात आणि त्यावरून विद्यार्थी स्वतः नियम किंवा सिद्धांत शोधून काढतात. यालाच इंडक्टिव्ह मेथड असे म्हणतात. इंडक्टिव्ह मेथड असे म्हणतात. ओके, मग ही जी पद्धत आहे ही बालकेंद्रित पद्धत आहे. बालकेंद्रित पद्धत आहे. यालाच चाइल्ड सेंट्रल मेथड सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणते घटक बालकाच्या सामाजीकरणात म्हणजेच सोशियलायझेशन प्राथमिक भूमिका बजावतात? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले कुटुंब आणि शेजारी. ओके, मग आता सामाजीकरण म्हणजे काय हे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिले, बालकाचे प्राथमिक सामाजीकरण त्यांच्या कुटुंबात होते. कुटुंब आणि जवळचे शेजारी हे मुलाच्या सुरुवातीच्या सवयी आणि मूल्यांवर सर्वात मोठा प्रभाव टाकतात. म्हणजे मुलांवर सर्वात मोठा प्रभाव हे कोणी टाकतात, तर कुटुंब आणि जवळील शेजारी. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 बघा काय दिले. थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाच्या नियमांमध्ये खालीलपैकी कोणत्या नियमाचा समावेश नाही? म्हणजे थॉर्नडाईक यांनी जो मांडलेला अध्ययनाचा नियम आहे त्या नियमामध्ये कोणत्या नियमाचा समावेश नाही, म्हणजे या 4 पर्यायापैकी कोणता थॉर्नडाईकचा नियम नाही असा प्रश्न केलाय. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय डी असेल आत्मसात करण्याचा नियम हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग सराव किंवा अभ्यासाचा नियम हे थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या नियमामध्ये आहे. परिणामाचा किंवा संतोषाचा नियम हे सुद्धा आहे. तयारीचा किंवा सज्जतेचा नियम हे सुद्धा आहे. ओके, मग आपले जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 मुख्य नियम मांडलेले आहेत. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे किती नियम मांडले? 3 नियम मांडलेले आहेत. मग ते कोणकोणते आहेत तर बघा, पहिला आहे सज्जतेचा नियम, दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. असे 3 नियम थॉर्नडाईक यांनी अध्ययनाच्या नियमामध्ये मांडलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 5 नंबरचा बघा काय दिले. प्रगतिशील शिक्षणाचे म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे जनक मानले जाणारे जॉन डुई यांच्या मते शिक्षण हे काय आहे? म्हणजे शिक्षण म्हणजे काय हे असा प्रश्न केले. आपल्याला या 4 पर्यायापैकी करेक्ट उत्तर
पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय स्वतः जीवन जगण्याचा अनुभव आणि सामाजिक प्रक्रिया, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रगतिशील शिक्षणाचे जनक मानले जाणारे जॉन डुई यांच्या मते शिक्षण काय आहे, तर स्वतः जीवन जगण्याचा अनुभव आणि सामाजिक प्रक्रिया. ओके, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिले बघा. जॉन डुई यांच्या मते एज्युकेशन इज अ लाईफ इटसेल्फ, नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ. शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया असून मुले अनुभवातून म्हणजे लर्निंग बाय डुईंग यामध्ये सर्वात प्रभावी शिकतात, अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न क्रमांक 6 नंबरचा बघायचा आहे. बघा काय दिले. समावेशक शिक्षणामध्ये म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका ही कोणती असते, म्हणजे समावेशित शिक्षणामध्ये शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती असते, तर पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले प्रत्येक मुलाच्या गरजा समजून घेऊन अध्यापनात लवचिकता आणणे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच काय, तर समावेशक शिक्षणामध्ये इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये शिक्षकाची भूमिका प्रत्येक मुलाच्या गरजा समजून घेऊन अध्यापनामध्ये फ्लेक्सिबिलिटी आणणे ही महत्त्वाची भूमिका असते. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिले बघा. समावेशक शिक्षणात सर्व प्रकारच्या सामान्य व दिव्यांग बालकांना एकत्र शिकविले जाते, त्यामुळे शिक्षकाने वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन शिकवणे हे आवश्यक आहे. म्हणजे त्यांची वैयक्तिक जी भिन्नता आहे ते लक्षात घेऊन शिक्षकाने शिकवणे हे आवश्यक असते. कशामध्ये, तर समावेशक शिक्षणामध्ये, इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये. ठीक आहे, याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघायचा आपल्याला. बघा काय दिले. अध्ययन अक्षमता असलेल्या बालकांमध्ये डिसकॅल्क्युलिया चा संबंध कशाशी आहे. डिसकॅल्क्युलिया म्हणजे डिसॅबिलिटीवरती प्रश्न परीक्षेला 100% विचारले जातात. ओके, अध्ययन अक्षमतावरती प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, डिसकॅल्क्युलिया हे याचा संबंध कशाशी रिलेटेड आहे, तर गणितीय आणि संख्यात्मक गणनेतील अडचण, म्हणजेच याला आपण डिसकॅल्क्युलिया असे म्हणायचं आहे. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता यावरची बघा स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय दिले, तर डिसकॅल्क्युलिया हा एक गणिताशी संबंधित अध्ययन दोष आहे, ज्यामध्ये बालकाला संख्या समजणे, बेरीज वजाबाकी करणे किंवा गणितीय तर्क लावण्यात अडचण येते. गणिताच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो डिसकॅल्क्युलिया असे द्यायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा बघा काय दिले. लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मानवी विकासाच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित सिद्धांत मांडला आहे. बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणता विकास सिद्धांत मांडला असा प्रश्न केलेला आहे. मग लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडले, म्हणजेच मॉरल डेव्हलपमेंट थेरी ही लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिले, की कोहलबर्ग यांनी बालकांच्या आणि व्यक्तींच्या नैतिक विचारांचा अभ्यास करून नैतिक विकासाच्या 3 पातळी आणि 6 अवस्थांचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजेच काय, तर 3 लेवल, त्यांच्या नैतिक विकास सिद्धांतामध्ये 3 लेवल आणि 6 स्टेजेस असे त्यांनी मांडलेले आहेत मॉरल डेव्हलपमेंट थेरीमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा बघा काय दिले. ब्लूम यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात उच्च पातळीवरील उद्दिष्ट कोणते मानले जाते. म्हणजेच ब्लूम्स टॅक्सॉनॉमी यांच्या वर्गीकरणामध्ये सर्वोच्च पातळीवरील जी उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आहे मित्रांनो मूल्यमापन, म्हणजे पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इव्हॅल्युएशन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता यावरील आपण स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. महत्त्वाचे काय मुद्दे दिले, की ब्लूमच्या बोधात्मक क्षेत्रात म्हणजे कॉग्निटिव्ह डोमेनमध्ये ज्ञान ही सर्वात पायाभूत किंवा खालची पातळी आहे. लक्षात ठेवा, सर्वात खालची पातळी कोणती आहे, तर ज्ञान, आणि सर्वोच्च पातळी कोणती आहे, लक्षात ठेवा, सर्वोच्च पातळी आहे मूल्यमापन. सर्वोच्च पातळी आहे मूल्यमापन, यालाच आपण क्रिएशन किंवा इव्हॅल्युएशन असे म्हणतोय. ही सर्वोच्च पातळी मानली जाते. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. बघा काय दिले. अध्ययनाची समस्या निराकरण पद्धत म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड प्रामुख्याने कोणावर केंद्रित असते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर पर्याय सी मध्ये दिले विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या विचार प्रक्रियेवर समस्या निराकरण पद्धती प्रामुख्याने यावर केंद्रित करते. ओके, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिले.
बघा स्पष्टीकरणामध्ये दिले की समस्या निराकरण पद्धत ही संपूर्णपणे विद्यार्थी केंद्रित असते. म्हणजेच या ठिकाणी म्हणजे संपूर्ण हे विद्यार्थी केंद्रित असते, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः विचार करून माहिती गोळा करून समस्येवर उत्तर शोधते. म्हणजे समस्येचे उत्तर शोधते, यालाच आपण या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित असे म्हणू शकतो. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघा काय दिले. बालकांच्या विकासाची दिशा कशी असते? बालकांच्या विकासाची दिशा ही कशी असते तर मित्रांनो, डोक्याकडून पायाकडे, याला सेफलोकॉडल असे म्हणतात. ठीक आहे, बालकाची दिशा कशी असते तर डोक्याकडून पायांकडे, याला सेफलोकॉडल लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता तुमचे जे डाऊट आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले की विकास हा नेहमी शीर्षपुच्छ म्हणजे सेफलोकॉडल गतीने होतो. म्हणजेच प्रथम डोक्याचा आणि नियंत्रण मिळवण्याचा विकास होतो आणि शेवटी पायांचा विकास होतो. ठीक आहे, महत्वाचा स्पष्टीकरण आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 बघा काय दिले. स्किनर यांनी मांडलेला साधक अभिसंधान सिद्धांत म्हणजे ऑपरंट कंडिशनिंग थेरी ही स्किनर यांनी मांडलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कशावर भर देतो? म्हणजे स्किनर यांनी मांडलेली जी साधक अभिसंधान सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने कशावर भर देतोय? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला बघा पर्याय बी मध्ये दिले, प्रबलीकरण किंवा सबलीकरण, याला रेन्फोर्समेंट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिले. बी एफ स्किनर यांच्या मते एखाद्या वर्तनाला योग्य प्रबलीकरण म्हणजे बक्षीस किंवा कौतुक मिळाले तर ते वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 काय दिले. एकात्मिक बालक विकास सेवा म्हणजे ICDS अंतर्गत बालकाच्या कोणत्या वयोगटाचा समावेश होतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय बी मध्ये दिले, 0 ते 6 वर्ष ही एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत बालकाचा या वयोगटाचा समावेश होतोय. ओके, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. बघा मित्रांनो, ICDS योजना प्रामुख्याने पूर्वशालेय बालकांसाठी म्हणजेच 0 ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय करते. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा बघा काय दिलेला आहे, आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. डिस्लेक्सिया ही अध्ययन अक्षमता प्रामुख्याने कोणत्या कौशल्याशी संबंधित आहेत? मी यापूर्वीच्याच सेशनमध्ये किंवा यापूर्वीच आपण बघितले अध्ययन अक्षमता यावर परीक्षेला प्रश्न 100% विचारला जातो. मग मित्रांनो, लक्षात ठेवा, डिस्लेक्सिया ही जी अध्ययन अक्षमता आहे ही प्रामुख्याने कोणत्या कौशल्याशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय बी मध्ये दिले, वाचन आणि अक्षरे ओळखणे याच्याशी संबंधित आहे डिस्लेक्सिया. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गणितीय सोडवणे हे कोणत्या अध्ययन अक्षमतेशी संबंधित आहे तर डिस्कॅल्कुलिया. ओके, ही याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे तर बघा, डिस्लेक्सिया असलेल्या बालकांना शब्द वाचण्यात, अक्षरे उलटसुलट दिसण्यात, उदाहरणार्थ बी आणि डी यामधील फरक न कळणे ही अडचण येत असते. म्हणजे त्यालाच डिस्लेक्सिया ही अध्ययन अक्षमता अशी म्हणायचं आहे. म्हणजे बी लाच डी असे समजायचं. ओके, याला काय म्हणायचं आहे, डिस्लेक्सिया अध्ययन अक्षमताशी संबंधित आहेत. ओके, याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिले. खालीलपैकी कोणती पद्धत करून शिका म्हणजे लर्निंग बाय डुईंग या तत्वावर आधारित आहेत? मित्रांनो, काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर तर पर्याय बी मध्ये दिले, प्रकल्प पद्धती म्हणजे प्रोजेक्ट मेथड ही जी आहे ही करून शिका या तत्वावर आधारित आहे. ओके, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. बघा, प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करून, नियोजन करून आणि गटात काम करून शिकतात, ज्यामुळे मिळालेले ज्ञान हे चिरकाल टिकते म्हणजेच दीर्घकाळ टिकते असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके मित्रांनो, आपण दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकता येणार आहेत. सोबतच तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या या चॅनलवरती जुळून राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा मित्रांनो, समोरचा प्रश्न क्रमांक 16 काय दिले. बालकाच्या वाढीचा म्हणजे ग्रोथचा संबंध प्रामुख्याने कोणत्या बदलाशी असतो. म्हणजे जो बालकाच्या वाढीचा संबंध आहे ते कोणत्या बदलाशी संबंधित आहेत असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय बी मध्ये दिले संख्यात्मक किंवा शारीरिक बदल ही क्वांटिटेटिव्ह असतोय मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे वाढीचा ग्रोथचा हा जो संबंध आहे हा संख्यात्मक असतोय. जसे की उंची वाढणे, त्याच्यानंतर वजन, हे कशाशी संबंधित आहे तर संख्यात्मक किंवा शारीरिक बदल याच्याशी संबंधित आहेत. ठीक आहे, आता याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा. वाढ ही शरीराच्या वजन, उंची आणि आकारात होणाऱ्या संख्यात्मक किंवा भौतिक बदलाशी संबंधित असते जी मोजता येते. ठीक आहे, वाढ ही काय करता येते आपल्याला मोजता येते मित्रांनो, परंतु विकास मोजता येतो का? विकास आणि वाढ याच्यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. विकास म्हणजे डेव्हलपमेंट विकास हे आपल्याला मोजता येत नाही किंवा संख्यात्मक सुद्धा नसते. ठीक आहे, विकास हे जे आहे संख्यात्मक असते का तर नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहेत. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 बघा काय दिले. गिस्टाल्टवादी मानसशास्त्रज्ञांनी म्हणजेच उदाहरणार्थ कोहलर अध्ययनाच्या कोणत्या महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न केले की कोहलर यांनी अध्ययनाचा कोणता सिद्धांत मांडलाय. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय बी मध्ये दिले मर्मदृष्टी किंवा अंतर्दृष्टी सिद्धांत, इनसाइडफुल लर्निंग हा सिद्धांत कोणी मांडलाय तर कोहलर यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, कोणी मांडले? कोहलर यांनी मांडलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे तर कोहलर यांनी चिंपांजीवर प्रयोग करून हे सिद्ध केले की प्राणी किंवा व्यक्ती अचानक परिस्थितीचे आकलन करून अंतर्गत सूज किंवा अंतर्दृष्टीने समस्येचे उत्तर शोधत असतात. ठीक आहे, महत्त्वाचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिले. मूल्यमापनाची सातत्यपूर्ण व सर्वकष पद्धती म्हणजे CCE कशावर भर देते. काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, पर्याय बी मध्ये दिले बालकाच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक अशा सर्व अंगकांच्या नियमित मूल्यमापनावर भर देते. सातत्यपूर्ण व सर्वकष पद्धती म्हणजे CCE या गोष्टीवर भर देते. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे तर CCE याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. CCEचा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनचा मुख्य उद्देश बालकाचा केवळ परीक्षेतील गुणांवरून नव्हे तर वर्षभर त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणे हा आहे. ठीक आहे, CCEचा मुख्य उद्देश काय आहे तर बालकाचा केवळ परीक्षेतील गुणांकावरून नव्हे तर वर्षभर त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणे हा आहे. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19 नंबरचा बघा काय दिले. अल्बर्ट बांडुरा यांच्या सिद्धांतानुसार बालक सर्वात जास्त कशाद्वारे शिकते. मित्रांनो, काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय सी मध्ये दिले सामाजिक निरीक्षण आणि अनुकरणाद्वारे बालक सर्वात जास्त शिकत असते. अल्बर्ट बांडुरा यांच्या सिद्धांतामध्ये असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी दिले बांडुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजेच अल्बर्ट बांडुरा यांनी कोणता सिद्धांत मांडला तर सामाजिक अध्ययन सिद्धांत. सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला तर अल्बर्ट बांडुरा यांनी मांडलेला आहे. मग त्यांच्या मते मुले समाजांचे इतरांचे वर्तन पाहून अनुकरण करून अनेक गोष्टी शिकत असतात. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा बघा काय दिले. बुद्ध्यांक IQ काढण्याचे अचूक सूत्र खालीलपैकी कोणते आहेत. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल. IQ बरोबर MA भागिले CA गुणिले 100. यावरती प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा आलेले आहेत. मित्रांनो, हे काय आहे IQ काढण्याचं एक सूत्र आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय तर MA म्हणजे मित्रांनो मानसिक वय, CA म्हणजे शारीरिक वय आणि हे गुणिले 100 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. IQ काढण्याचं सूत्र या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले. विल्यम स्टर्न आणि लुईस टर्मन यांनी बुद्ध्यांक मोजण्याचे सूत्र दिलेले आहे.
बघा, IQचा सूत्र कोणी दिले तर विल्यम स्टर्न आणि लुईस टर्मन यांनी दिलेलं आहे. ओके, मग लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जर परीक्षेला विचारलं की बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र कोणी दिले तर विल्यम स्टर्न आणि लुईस टर्मन यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 21 नंबरचा बघा काय दिले. शिक्षकाचे सूक्ष्म अध्यापन म्हणजे मायक्रो टीचिंग प्रामुख्याने कशासाठी वापरली जाते. बघा, शिक्षकाचे जे सूक्ष्म अध्यापन आहे हे प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले. विशिष्ट अध्यापन कौशल्याचा विकास करण्यासाठी म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंग ही प्रामुख्याने याच्यासाठी वापरली जाते. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिले की सूक्ष्म अध्यापन हा शिक्षकांसाठीचा सराव प्रकार आहे ज्यामध्ये 5 ते 10 मिनिटात एका वेळी एकाच विशिष्ट कौशल्याचा सराव केला जातो. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा बघा काय दिले. महत्वाचा प्रश्न आहे. विकासाची कुमार अवस्था हा काळ वादळ आणि तणावाचा काळ आहे असे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर तर मित्रांनो पर्याय ए मध्ये दिले. स्टॅनली हॉल यांनी म्हटलंय की कुमार अवस्था हा जो काळ आहे हा वादळ आणि तणावाचा काळ आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. कोणी तर स्टॅनली हॉल यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिले की स्टॅनली हॉल यांनी कुमार अवस्थेचे वर्णन पिरियड ऑफ स्ट्रोम अँड स्ट्रेस असे केले आहेत कारण या काळात मुलांमध्ये तीव्र शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. मुलांमध्ये काय शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात कुमार अवस्थेमध्ये. ठीक आहे, म्हणून स्टॅनली हॉल यांनी पिरियड ऑफ स्ट्रोम अँड स्ट्रेस असे म्हटले आहे. ठीक आहे, महत्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 23 नंबरचा बघा काय दिले. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणजे NCF 2005 नुसार शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असावी. मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय सी मध्ये दिले. सुलभक किंवा मार्गदर्शक फॅसिलिटेटर ही अशी भूमिका NCF 2005 नुसार शिक्षकांची भूमिका अशा पद्धतीने असायला पाहिजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिले की NCF 2005 नुसार शिक्षक हा ज्ञान लादणारा नसून बालकाला स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण तयार करणारा सुलभक असावा म्हणजे फॅसिलिटेटर असावा. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा बघा काय दिले. एखाद्या पूर्वज्ञानाचा उपयोग नवीन परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल प्रभाव पाडतो त्याला काय म्हणतात. काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले. सकारात्मक किंवा धनसंक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर असावा. ठीक आहे, यालाच आपण एखाद्या पूर्वज्ञानाचा उपयोग नवीन परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल प्रभाव पाडतो असे म्हणतोय. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले की जेव्हा आधी शिकलेली गोष्टी नवीन गोष्टी शिकताना मदत करते. उदाहरणार्थ सायकलीचा समतोलचा उपयोग मोटारसायकल शिकताना होणे यालाच धन किंवा सकारात्मक संक्रमण असे म्हणतात. पॉझिटिव्ह ट्रान्सफर सुद्धा म्हणतात. ठीक आहे, पॉझिटिव्ह ट्रान्सफर सकारात्मक संक्रमण सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 25 नंबरचा बघा काय दिलेला आहे. बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार म्हणजे RTE ऍक्ट 2009 नुसार प्राथमिक शाळेत विद्यार्थी शिक्षक प्रमाणाचा रेशो काय आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रश्न केले की RTE ऍक्ट 2009 नुसार प्राथमिक शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकाचा प्रमाण काय असायला पाहिजे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले. 30 प्रमाणामध्ये 1. ओके, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिले तर RTE कायदा 2009 नुसार प्राथमिक पातळीवर 1ली ते 5वी दर 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक म्हणजे 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असणे बंधनकारक आहे. ठीक आहे, कोणत्या ऍक्टनुसार तर RTE ऍक्ट 2009 नुसार. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो अशाच पद्धतीने आपण दररोज आपल्या या YouTube चॅनलवरती शिकणार आहोत. 25 प्रश्नापैकी किती प्रश्नांचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला दररोज शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठीचे जेवढे काही विषय महत्त्वाचे आहे मित्रांनो त्या विषयावरती आपण दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत. मग
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न सखोल स्पष्टीकरणासह घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.